आज मी तुम्हाला चिकन पासून मस्त असा भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 150 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। अशा पद्धतीचे तुकडे करून आणलेले, सॉफ्ट वाला आहे सगळं। ह्याच्यामध्ये थोडंसं जर हाडाचं घेतलं तरी चालू शकतं। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि छोट्या आकाराचा एक कांदा, 2 मिरच्या घेतल्या, त्याचे 4 तुकडे केले, एका मिरची 2 तुकडे, हे 2 छोट्या आकाराचे तेजपत्ते। एकदम झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे। हे खूप छान लागतो, आम्ही हमेशा बनवतो असं। तुम्ही एकदा असं बनवू शकता। छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, छोटा 1 चमचा धने पावडर, अशी थोडीशी दरदरी केलेली आहे मी। थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, कारण भाताला पण आपल्या मीठ असतं त्याप्रमाणेच मीठ वापरायचं। छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा मिरची पावडर, कारण ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची पण वापरले त्यामुळे मिरची पावडर कमीच वापरायची। 1 चमचा एकदम फ्रेश दही आहे, बिलकुल जरा सुद्धा आंबट दही नाही। थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे, या चमच्याच्या मापाने 1 चमचा। पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकतं। ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे। मस्त असं बघा चांगलं मिक्स केलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचाभर तेल सुद्धा टाकू शकता। गरम करून थंड केलेलं तेल जरी टाकलं तरी चालेल। आता हे काय करणार आहे, एक अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे। अर्धा तास मी झाकून ठेवलं होतं। कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये एकदम छोट्या आकाराचा 1 चमचा मी त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे, शेंग तेल घेतलेलं। एवढा बटर टाकायचं आणि वितळून घेऊया। बटर बघा वितळलेला आहे, आपण ह्याच्यामध्ये सगळं चिकन काढून घेऊया। गॅस आहे मीडियम, आणि काय करणार ह्याला माहिती आहे का, 2 मिनटं मी चांगलं परतून घेणार आहे मीडियम गॅसवर। असं परतायला लागलं की नाही की असं पाणी सुटतं बघा थोडंसं। आता काय करायचं माहिती आहे का, 2 मिनटं बरोबर घड्याळात बघून मी हे परतलेलं आहे। 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे। कढई जर आपली पातळ असली तर जरूर हलवायचं, नाहीतर खाली जळून जाईल। झाकून ठेवलं होतं बघा, आणि एकदा मी हलवलेलं सुद्धा आहे। असं बघा त्याचं जे आपण सगळा मसाला टाकलेला आहे ना, तर असं थोडंसं पाणी सुटतं। बारीक गॅसवर ठेवायचं, फास्ट गॅसवर नाही आहे। आता ह्याच्यामध्ये बघा हा बासमती राईस, मी बिर्याणीमध्ये कसं बनवायचं ते पण दाखवलेलं आहे। एकदा त्याची पूर्ण व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेन। जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, पण अशा पद्धतीत एकदा झटपट करून बघा तुम्ही। गॅस आता केलेला आहे मी मीडियम, कारण बारीक गॅसवर मी चिकन शिजायसाठी ठेवलं होतं। आणि जेव्हा आपण मसाला लावून झाकून ठेवतो की नाही, तेव्हा ती दही वगैरे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आतमध्ये चांगला मसाला मुरला जातो, पाणी चांगलं सुटलं जातं आणि मग खूप चविष्ट लागतो। अशा पद्धतीत एकदा झटपट कधी चिकन आणलं ना तर थोडंसं ठेवायचं आणि बघायचं करून, असं किती छान लागते। राहिलेला पण आता मी ह्याच्यामध्ये काढून घेते। राहिलेला मी काढून घेतलेला आहे। हलक्या हाताने आता काय करायचं, मस्त असे लांबडे लांबडे आहेत बघा, एकदम परतून घेते मस्त असं बघा। मीडियम गॅसवर 1-2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे वरून थोडीशी कोथिंबीर। चिकन बिर्याणी वगैरे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या, आणि भाताच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेला आहे, चिकन पुलाव वगैरे। पण अशा पद्धतीत एकदा करून बघा। थोडासा मसाला तुम्हाला कमी पाहिजे असला तर कमी पण टाकू शकता, पण हे जी चव ना खूप छान लागते बरं का। एकदा झटपट असा करून बघा तुम्ही, एकदम मोकळा मोकळा होतो ह्यो। मस्त बघा झालेला, एकदम चविष्ट। 2 ते 3 मिनटं चांगला परतून घ्यायचा ह्याला। छान असा परतला गेलेला आहे। करून बघा एकदा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।